विद्यार्थी मित्रांनो, नवा दिवस नवी कथा. आजच्या कथेचं नाव आहे पोपट आणि झाड. एक सुंदर असं जंगल असतं. त्या जंगलामध्ये एका झाडावरती खूप सारे पोपट राहत असतात, अनेक पशु पक्षी राहत असतात. आणि एक दिवशी त्या जंगलामध्ये शिकारी येतो आणि त्या शिकाऱ्यानं त्या झाडावरती नेम धरला, पक्षावरती नेम धरला. आणि त्यानं नेम धरलेला जो बाण होता, या बाणाच्या टोकाला खूप विषारी असा पदार्थ लावलेला होता. ते शिकाऱ्यानं बाण ताणला, त्या झाडावरती असणाऱ्या पक्षावरती नेम धरला आणि मारला. परंतु पक्षी उडून गेला आणि तो बाण, विषारी बाण त्या झाडामध्ये घुसला. मग त्या बाणाच्या टोकावरती असणाऱ्या विषामुळे काय झालं, ते झाड आहे ना, ते झाड हळूहळू जळायला सुरुवात झाली, सुकायला सुरुवात झाली. आणि मग जसं जसं झाड सुकायला लागलं ना, त्या झाडावर असणारे जे पक्षी होते ना, ते एक 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 निघून झाडाची पानं हळूहळू गळायला लागली, पिवळी व्हायला लागली. परंतु त्या झाडावर असणारा जो एक पोपट होता, त्या डोलीमध्ये राहणारा जो पोपट होता, हा पोपट मात्र कुठेही गेला नाही. जसं जसं झाड सुकत होतं, तसं तसं हा पोपट सुद्धा अन्न पाण्या वाचून काय व्हायला लागला होता, सुकायला लागलेला होता. बऱ्याच जणांना विनंती केली, अरे मित्रा, झाड वाळायला लागलंय, झाड सुकायला लागलंय, तिथे तुझं पोट भरणार नाही, तू इथून निघ. पण त्यानं सांगितलं, नाही, मी इथून जाणार नाही, मी मरण पत्करेल, पण मी या झाडाला सोडून जाणार नाही. आणि मग ही बात मी देवाला समजली. देवानं खाली इंद्राला पाठवलं. इंद्र खाली आले. इंद्राने सांगितलं त्या पोपटाला, विचारलं, का रे बाबा, तू हे झाड का सोडत नाहीस? अरे हे झाड जळायला लागलंय, सुकायला लागलंय, तुझं इथं पोट भरण आहे, तू अन्न पाण्या वाचून तू पण मरायला लागलास, तू हे झाड सोडून जा की. पोपट त्या इंद्राला म्हणाला, देवा, तुम्ही देव असून सुद्धा असं सांगताय? अरे ज्या झाडानं मला लहानाचं मोठं केलं, ज्या झाडानं मला आतापर्यंत सुंदर सुंदर फळं खायला दिली, ज्या झाडानं माझं आतापर्यंत संरक्षण केलं, त्या झाडाच्या पडत्या काळामध्ये, त्या झाडाच्या अंतिम काळामध्ये मी त्याला सोडून जावं, असं तुम्ही देव असून तुम्ही सांगताय? अजिबात नाही. माझा प्राण गेला तरी चालेल, परंतु मी हे झाड सोडणार नाही. शेवटी इंद्राला सुद्धा दया आली, देवाला दया आली. देवानं पोपटाला विचारलं, मग तुझी इच्छा तरी काय आहे? तो म्हणे, माझ्या या झाडाला पहिल्यासारखं मला करून दे. शेवटी देवानं त्या झाडावरती अमृताचा वर्षाव केला आणि त्या झाडाला काय केलं, पुनर्जीवन दिलं. त्या झाडांना पुन्हा पालवी फुटली, पुन्हा फुलं आली, पुन्हा फळं आली आणि ते झाड काय झालं, पुन्हा बहरलं. काय बोल घ्यायचं मला नाही ऐकत येतो. आणि कोणाच्या सुखामध्ये तुम्ही सहभागी व्हा अथवा नका हो, पण दुःखामध्ये मात्र नक्कीच सहभागी. त्याच्या दुःखाचा सोबती बना, बरोबर आहे की नाही? हीच खरी धर्मनीती आहे, हीच खरी आपण नियत म्हणतोय की नाही, हाच खरा धर्म आहे, हीच खरी मानवता आहे. अरे जो आपल्या आश्रयदात्याचे दुःख आपलं मानतो ना, त्याचं कष्ट दूर करण्यासाठी स्वतः देवाला तिथे यावं लागतं. वाईट काळामध्ये काय होतं, माणूस भावनिक दृष्ट्या कमकुवत होतो, त्यावेळी त्याला जो आधार देतो ना, त्या माणसाला तो माणूस कधीच विसरत नाही. आपला जीव गेला तरी पण विसरत नाही. का? त्या माणसानं काय केलेलं असतं, वाईट काळामध्ये त्याला सांभाळलेलं असतं, म्हणून तो माणूस त्याच्या डोक्यामध्ये मेमरी फिट झालेला असतो. अरे मित्रांनो, आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय आहोत, पण आपल्यावर ज्यावेळेस वाईट वेळ येते ना, त्यावेळेस ती वेळ आपल्याला सांगते जग काय. बरोबर आहे की नाही? खूप खूप धन्यवाद.